हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आजच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या माहेरचं जे देव आहे त्यांचं दर्शन कसं केलं आम्ही, तो ब्लॉग आजच्या पार्टमध्ये तुम्ही बघणार आहेत. त्यानंतर तुम्ही आमची सवारी बघू शकता, फुल ऑन ओपन होती, म्हणजे टेन्शनच नव्हतं. वरतून ऊन लागत होतं बट गरम वगैरे काही होत नव्हतं. छान वाटत होतं आणि गावाकडे अशा सवारी छान वाटतात. त्यानंतर त्यांना समजलं होतं की मी त्यांचे व्हिडिओ काढते, तर लगेच त्या बघितलं कशा आवरायला त्यांनी घेतलं होतं. कुणी पदर घेत होतं, कुणी काय तर कुणी काय. फायनली आम्ही गावात पोहोचलो होतो आणि मारुतीच्या मंदिरापासून सुरुवात करणार होतो. मस्त घंटी वाजून आम्ही सुद्धा मध्ये प्रवेश केला आणि आता ज्या काही पुढच्या गोष्टी ज्या होत्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आता वरती जाण्यासाठी महिला मंडळांना काही अलाउड नसतं, म्हणून आमचा चिकूदादा जे काय होतं ते देवापर्यंत पोहोचवायचं काम करत होता. तर ते हळद किक्सा वगैरे असतं ना, ते व्हायचं असतं आणि तेच ते आमची नवरीबाई करत होती. आणि यांच्या दोघींचं असं होतं की जरा आम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये घेत जावं, तर त्यांना पण मी थोडंसं घेतलं. त्यानंतर ते जे काही पत्रिका वगैरे द्यायचं काम होतं, नारळ वगैरे द्यायचं, तर ते चिकूदादा करत होता. आणि नंतर आम्ही ना ते मारुतीच्या मंदिराच्या बाहेरच काही छोटे मंदिर आहे, महादेव वगैरे आणखीन 2-3 आहे, त्यांची पूजा केली आणि त्यानंतर तुळशीची पूजा केली. आणि नंतर आम्ही चाललो होतो दुसऱ्या मंदिराकडे. आता ह्या देवांचं नाव काही मला माहीत नाही, पण येथे सुद्धा पूजा करायची होती आणि हे देव तर ओपनच होते, यांचं मंदिर वगैरे काही नव्हतं. त्यानंतर वरती पण अजून एक मंदिर होतं आणि काही लोकांच्या ज्या आपण थडगे जे म्हणतो ना, ज्या की अस्थी वगैरे त्यात ठेवलेल्या असतात, ते सुद्धा येतेच होतं. म्हणजे त्यांची पूजा वगैरे काही केली नाही, बट हे जे दिसतं नाही तेच असतं. नंतर आम्ही पोहोचलो होतो खंडोबा मंदिरामध्ये, जे की खूप सुंदर मंदिर आहे आणि हे आता नवीन झालेलं आहे. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा हे मंदिर नव्हतं, आता नवीन झालं आणि खरंच खूप सुंदर ते मंदिर आहे. तर आणि त्यातली मूर्तीसुद्धा एवढी सुंदर आहे ना, खूप रेखीव मूर्ती आहे. त्यानंतर इथे पण तिने नागिनीचं पान ठेवून हळद सुपारी, किक्सा वगैरे म्हणतात ते ठेवलं. आणि त्यानंतर पत्रिकासुद्धा देवांना द्यायची असती, म्हणजे आमच्या कार्याला या असं देवांना सांगायचं असतं, म्हणजे आपण थोडक्यात इन्व्हिटेशन देत असतो त्यांना. आणि मग तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर आम्ही पुढे आलो होतो. इथे आहे स्मशानभूमी आणि तेथे सुद्धा ते ठेवायचं असतं, म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ना, पितृ आहेत ना, त्यांना सुद्धा सांगायचं असतं की जे काही कार्य आहे ते व्यवस्थित पार पाडू द्या आणि काही विघ्न वगैरे येऊ देऊ नका, असं त्यांना सुद्धा सांगायचं असतं आणि सगळ्या गोष्टी त्यांना पण व्हायच्या असतात. ते आम्ही त्यांच्यासाठी टोपी, उपरणं आणि एक नारळ सुद्धा ठेवलं होतं. नंतर मम्मीने तेथे अगरबत्ती वगैरे सुद्धा लावल्या होत्या. इकडे पुढे बघताना तिथे आहे स्मशानभूमी, ते बॅक साईडला. त्यानंतर आमची सवारी परत चालू झाली होती आणि आम्ही जाणार होतो या सवारीमध्ये बसून दुसऱ्या मंदिरामध्ये. तर हे मंदिर पण म्हणजे खूप सत्वाचं जे म्हणतो तसं आहे. लहान मुलं जर रडायला लागली किंवा त्यांना असं काही जर झालं नाही, इथे जर त्यांचा फक्त अंगारा जो म्हणतो ना तो नेऊन लावला ना, तरी बाळ शांत होतात असं म्हणतात. जैनिंग बाबाचं हे मंदिर आहे आणि महादेवाचाच अवतार आहे असं सुद्धा माझ्या ज्या चुलतीन त्या आहेत त्या सांगत होत्या. तर आम्ही तेथे सुद्धा पूजा वगैरे करून घेतली होती. तेथे पण जे काही आपले बाशिंग वगैरे आहे ना ते ठेवलं होतं. आता या महिला मंडळाला म्हटलं होतं चला इकडे बघा, आपण तुमचा व्हिडिओ घेऊया. तर बघा किती भाव खात होत्या. म्हणलं चला आता भाव खाऊन झाला असेल ना तर छान अशा पोज द्या, तर त्या छान अशा पोज देत होत्या. नंतर जसं जसं आवरल ना, म्हणजे दर्शन वगैरे, तशा तशा येऊन एक एक जणीने ॲड होत होत्या आणि सर्वजण अशा छान दिसत होत्या, ज्या की मी माझ्या एका शॉर्ट क्लिपमध्ये त्यांना कॅप्चर केलं आणि खरंच खूप गोड दिसत होत्या सर्व. त्यानंतर आम्ही चाललो होतो परत दुसऱ्या देवाच्या दर्शनाला. आता इथे मंदिर वगैरे काहीच नाही आहे, साधे शेड आहे, पण मला आवडती तिथलची प्लेस. तर ही बिचारी देवीचं काय करून ठेवलं होतं माहीत नाही, पूर्ण शेंदूर लावला होता, तिचे नागडोळेसुद्धा बिचारीचे दिसत नव्हते. तर हे खूप मोठं आणि खूप जुनं झाड आहे, म्हणजे खूप वर्षापूर्वीचं असेल ते, त्याच्या अशा मुळ्यासुद्धा वरती आलेल्या होत्या, एवढ्या दिवसाचं ते झाड होतं. त्यानंतर येथे पण देवाची पूजा वगैरे करून घेतली, बाशिंग वगैरे वाहिलं, त्यांना सुद्धा पत्रिका वगैरे दिली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना एवढंच होतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर भेटूया परत पुन्हा अशा नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, यानंतर जे ब्लॉग येणार आहेत ना ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे, जे की हळद, एंगेजमेंट आणि लग्नाचे आहे. तर ते तर बघायला तुम्ही अजिबात विसरू नका.
आणि भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.